तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड शहरात सालाबादप्रमाणे श्रावण मासातील कावड यात्रा नागपंचमी पोळा सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणेदार गजानन राठोड यांच्या अधिपत्याखाली 27 जुलै रोजी सकाळी गावातून कावड यात्रा बंदोबस्तानिमित्त शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रूट मार्च काढण्यात आला। तर संध्याकाळी शांतता समिती सदस्य व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। यावेळी पहिल्या सोमवारी निघणाऱ्या कावड यात्रेमध्ये महाकालेश्वर मित्रमंडळ, श्रीराम सेना कावड यात्रा, फत्तेपुरी संस्थान शिवभक्त कावड मंडळ अशा 3 मंडळाच्या कावड यात्रा निघत असून कावड यात्रेचा मार्ग माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर का. तिडके प्रवेशद्वार ते मेन रोडने निघून महादेव संस्थान गोरधावेज भवानी मंदिर मार्गे स्वर्गीय देशभक्त संपतराव भोपळे गेट ते इतिहासकालीन सदाशिव संस्थानवर भोलेनाथाला जल वाहण्यास जात असतात। शांतता समिती बैठकीमध्ये बाजाराचा दिवस असल्यामुळे शांतता समितीकडून बॅरिकेड लावण्याच्या सूचना तसेच सर्व शिवभक्तांना त्रास होणार नाही तसेच गुण्यागोविंदाने उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितपणे सहभाग घेतात। यावेळी पोलीस पाटील प्रकाश गावंडे, रमेश दुतोंडे, जमीरभाई पठाण, शामशील भोपळे, किरण सेदाणी, संदीप इंगळे, महेंद्र भोपळे, राजू खान, पत्रकार बाळासाहेब नेरकर, शेख जमीर, मोईद जमादार, सूरज चौबे, उमेश टापरे, प्रकाश खोब्रागडे, शांताराम कवडकार, सतीश इंगळे, विनोद भोपळे, हिफाजत खान इत्यादींसह दुय्यम ठाणेदार श्रीराम जाधव, प्रफुल्ल पवार, धीरज साबळे, गोपाल गिलबिले, बीट जमादार सोळंके, अमोल बुंदे, आकाश गजभार, अनिल माळी, गृहरक्षक दलाचे जवान आजच्या शांतता समिती सभेला उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता हिवरखेडवरून बाळासाहेब नेरकर।